नांदेडच्या कोंडा गावात निवृत्ती कदम या 48 वर्षीय शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली। आता मी त्याच शेतकऱ्याच्या शेतात आहे, आपण बघतोय त्यांनी जे चिठ्ठी सुद्धा लिहिली त्या चिठ्ठीत असा उल्लेख केलाय की अतिवृष्टीमुळे शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आणि हे सगळं कारण जे आहे ते आत्महत्येचं मानलं जातंय। पोलिसांनी ती चिठ्ठी सुद्धा जप्त केली। आपण बघतोय हे निवृत्ती कदम यांचं शेत आहे। 4 महिन्यापूर्वी त्यांनी सोयाबीनची पेरणी केली होती। मात्र असं असताना सुद्धा झालेल्या जोरदार पावसामुळे अतिवृष्टीमुळे हे सगळं सोयाबीन हातचे गेले, ते हातात झालेत, निराश झालेत आणि त्यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या वडिलांना सुद्धा मोठा धक्का बसलाय आणि काही तासात त्यांच्या वडिलांनी सुद्धा प्राण सोडलाय। अशा पद्धतीने जे आहे ते नांदेडच्या कोंडा गावात मोठी दुर्दैवी घटना घडली। गावावर शोककूळ आहे। गावातले सगळे नागरिक आपण या ठिकाणी पाहतो, त्यांच्यासोबत सुद्धा या सगळ्या परिस्थितीवर आपण चर्चा करणार आहोत। खरं तर नांदेड जिल्ह्यातील 1537 गावात यापूर्वी शेती पिकाचं नुकसान झाले। 6,50,000 हेक्टर हे सगळं क्षेत्र आहे, हे नुकसानी क्षेत्र आहे। गावात अनेक भागात अशीच परिस्थिती पाहायला मिळते। गावचे उपसरपंच आपल्या सोबत आहेत। काय नाव आहे, नेमका प्रकार काय घडला? सर, प्रकार असा घडला की सततच्या पावसामुळे अतोनात नुकसान झाले। सोयाबीनला सुद्धा काही राहिलं नाही आणि तुटपुंजी सरकारनं दिली, त्याच्यामध्ये काहीच होऊ शकत नाही। तरी सरकारनं, मायबाप सरकारने आम्हाला तात्काळ शेतकऱ्याला 50,000 रुपये एकरी द्यावं अशी सरकारला मी विनंती करतो। शेतकरी निवृत्ती कदम यांनी आत्महत्या केली, तो नेमका घटनाक्रम कसा होता? त्यांचं सतत चिंतेत राहायचे ते, कारण की असं ही ओला दुष्काळ झाला आमच्या इथे। शेतीचं कर्ज, शिक्षणाला मुलं आहेत ना, मुलांना काही काम नाही, त्याच्यामुळे ते सतत चिंतेत राहायचे। त्याच्यामुळे त्यांनी ते पाऊल उचललं असावं असं मला वाटते। आपल्यासोबत स्थानिक गावकरी आहेत, काय सांगाल ज्या पद्धतीने अतिशय दुःखद घटना गावात घडली, शेती पिकाचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले? निवृत्ती कदम हा फार कष्टाळू माणूस होता। त्याचा मोठा परिवार होता। त्याला 2 मुलं, बाप, आई तर अगोदर वारली, नंतर वडिलाला पॅरलेस झाला। पॅरलेस नंतर त्याने खूप उपचार केला पण त्याला यश आलं नाही आणि त्याने जे खर्च लागला त्याला जे नातेवाईकाकडून याच्याकडून पैसे आणून त्याने हे खर्च केला होता, तर ते शेतीमधून काय निघणार, आता लोक काय म्हणतील त्या यांच्यातून त्यानं आत्महत्या केली। आणि हे फडणवीस साहेबांना जे इलेक्शनच्या अगोदर सांगलं होतं की बाबा आम्ही कर्जमाफी 7/12 कोरा, आणि लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून बहुमत दिलं। त्या इतकं बहुमत दिलं की ते त्या बहुमतामध्येच खुश आहेत। त्यांनी आमच्याकडे शेतकऱ्याकडे पाहणं सुद्धा बंद केलेलं आहे आणि आमच्याच गावचे नवनाथ बन त्यांचे प्रवक्ते आहेत, त्यांचा एक कॉल सुद्धा नाही की बाबा कोण्या शेतकऱ्यानं आत्महत्या केली, काय केली। ते आमच्या गावचा भूमिपुत्र असून आम्हाला त्याची लाज वाटेल। त्यांचं चालू आहे राजकारणामध्ये, त्यानं उद्धव ठाकरेच्या माणसाला बोलावं, त्यानं यायला बोलावं, हेच चालू आहे, त्या बाकी काही नाही। आणि फडणवीस साहेबांनी याची नोंद घेऊन तात्काळ कर्जमाफी आणि हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी शेतकऱ्याला, तर शेतकरी वाचतील। नाहीतर साहेब म्हणालेत की योग्य वेळ आल्यावर आम्ही त्यांना कर्जमाफी देऊ, तर फडणवीस साहेबाची इच्छाच आहे काही सगळे शेतकरी मरावं नंतर कर्जमाफी देऊ। आता तुम्ही भाजपा प्रवक्ते नवनाथ बन यांचा उल्लेख केला, तुम्ही सांगितलं की याच गावचे ते आहेत, त्यांना काही संदेश द्यायचा का? त्यांनी कमीत कमी एक आमचं म्हणणं आहे बाबा फडणवीस साहेबापर्यंत तरी पोहोचावं। बाकी टीव्हीवर याच्यावर काही बोलण्यापेक्षा त्यानं मुख्यमंत्र्याचा माणूस आहे, त्याने तिथं यथा मांडावी, आमचं एवढंच म्हणणं आहे, बाकी काही नाही। काय सांगा, तुमचं काय नाव आहे? परवीन कदम, मी याच गावचा रहिवासी आहे कोंड्याचा। आणि ही जी दुःखद घटना घडली अतिशय दुर्दैवी, सगळ्या गावावर या घटनेचं संकट, दुःखाचं संकट कोसळले बघा। अतिशय दुर्दैवी, एका दिवशी मुलगा वारणं, एका दिवशी वडील वारणं, हे अतिशय दुर्दैवी घटना आहे। खरं तर या घटनेला कोण्या शब्दामध्ये हे करता येणार नाही, कारण शेतकऱ्याची परिस्थिती त्या प्रकारची। आज 1.5 महिना झालं चालू असलेल्या पावसामुळं अतिशय नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालाय बघा। कारण आता सरकारचं याच्याकडे थोडं लक्ष जास्त घालणं गरजेचं आहे, कारण सरकारनं काहीतरी जास्त मदत देऊन शेतकऱ्याला उभं करणं गरजेचं आहे। कारण कोरोना काळामध्ये शेतकरीच हा एक असा वर्ग होता ज्यांनी सगळ्या राज्याला, देशाला अन्नधान्य पुरवलं, सगळ्या अडचणी दूर करण्याचं काम केलं। आज मात्र सरकारचं त्याच्याकडे लक्ष नाही, कारण आज परिस्थिती अशी निर्माण झाली की आत्महत्या केल्याशिवाय पर्याय नाही, असं परिस्थिती उद्भवली। आज मी असो अथवा कोणी असो, 4 महिने झाला आम्ही हजारो रुपये खर्च टाकला शेतीमध्ये आणि 1 रुपयाची आमदानी निघेल की नाही याची गॅरंटी नाही। 4,000 रुपये हा शेती निर्मळ करायला खर्च येणार आहे बघा।
तर हे कसं करायचं? सरकार 8,500 रुपये हेक्टरी मदत करते, विचार करा. मग या मदतीनं काय होईल या शेतकऱ्याचं? दिवाळी सारखा सण आहे, उद्या दसरा आहे, किती अडचणी आहे सर, सुख दुःख, किती अडचणी सापडा शेतकरी, याचं मी काहीच वर्णन सुद्धा करू शकत नाही. एवढी भयानक परिस्थिती शेतकऱ्यावर आहे. त्याच्यासाठी मी सरकार मायबाप एकच विनंती करील की सरकारने शेतकऱ्याकडे जास्त लक्ष देऊन जास्त मदत कशी प्राप्त करून देता येईल याची काळजी घ्यावी, नाहीतर फार अवघड आहे सर. येणाऱ्या काळात अशी आज आमच्या गावावर घटना घडी, गावोगाव घडत राहील, असं काही नाही. विषय नाही की शेतकरी समाधानी आहे. जागोजाग हे विषय घडत राहणार आत्महत्येचे. त्याच्यासाठी आजच सरकारला मी विनंती करील की या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहा आणि शेतकऱ्याला सहकार्य करून मोठं करा, नाहीतर फार अवघड विषय आहे सर. आपण बघतोय खरं तर जगाचा पोशिंदा बळीराजा शेतकऱ्याला म्हटलं जातं, मात्र तोच पोशिंदा जे ती सरकारकडे हात जोडून विनंती करताना पाहायला मिळतो. आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक, काय सांगाल नेमकं काय घडलं होतं? ते माझे मोठे काका होते. सर्व घरची जबाबदारी त्यांच्यावरच होती. एक अतिशय मनमिळावू आणि सर्वांना जीव लावणारे माझे काका होते. पण अल्पभूधारक शेतकरी, शेती भरपूर नाही आणि त्याच्यामध्ये हे अतिवृष्टीचे जे नुकसान झाले, आता हे सर्व तुमच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून आम्ही प्रत्यक्ष तुम्हाला दाखवले. हे काय एडिट करून वगैरे दाखवण्यासारखा भाग नाही. आणि एवढं दाखवूनही जरी अजून सरकारला हे खोटं वाटत असेल आणि अजूनही मुख्यमंत्री साहेब जर म्हणत असतील की वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी करू, तर माझ्या घरावर जी आज वेळ आलेली आहे ती मायबाप सरकारनं याच्यातून काहीतरी बोध घेऊन महाराष्ट्रातल्या दुसऱ्या शेतकरी वर्गावर ही वेळ येऊ नये. कारण आज आम्ही जे गमावले ते कोणत्याच घरामध्ये, दुश्मनाच्या घरावर सुद्धा ती वेळ येऊ नये. कारण आज आता आमचं 1 एकर शेती आहे, आम्ही 3 चुलते आहेत. 3 चुलत्यामध्ये प्रत्येकाच्या शेला 1 एकर शेती येते. त्याच्यामध्ये सगळेजण, आता एक आमच्या बहिणीचं लग्न राहिले, यापूर्वी आपण जी बाईट घेतली ते माझे भाऊ होते, ते शिक्षण आहे. मी स्पर्धा परीक्षेची तयारी करतो. आरक्षणासाठी सरकारनं जे कागदपत्रांचे निकष लावलेत त्यामध्ये ती कागदपत्रांची पूर्तताही होईन झाली. स्पर्धा परीक्षेमध्ये खूप कॉम्पिटिशन झाले, यामध्ये शेतीचं असं नुकसान झाले. आता करावं काय, खावं काय आणि राहावं काय, यामध्ये आता आम्हाला काही सुचनाच नाही. आमचा करता धरता माणूस गेला, आमचा आजोबा गेला, आमच्या घरचा आधारच गेला. आता आम्ही सगळे तरुण मंडळी आहे, आम्हाला अजून बेरोजगार, आम्ही त्याच्यात आता घरची परिस्थिती सांभाळावं, घर सांभाळावं, स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्यावं की काय करावं, याचेच प्रश्न आता आम्हाला सतवाईल. आज जेव्हापासून काका गेले तेव्हापासून डोळ्याला झोप नाही. आज आता मायबाप सरकारला एवढीच विनंती आहे की एवढं सगळं तुम्हाला दाखवल्यानंतर, एवढं परिस्थिती दाखवल्यानंतर अजूनही जर तुमच्या काळजाला पाजर फुटत नसेल तर तुम्हाला काय म्हणावं याच्याकडे आमच्याकडे शब्द नाही आहे. त्या परिस्थितीमध्ये तुम्ही हेक्टरी 50,000ची मदत आहे, तुटपुंजी मदत आहे साहेब, अशी काही जास्त मोठी मदत नाही आहे. शेतकऱ्याचं त्यानं काय हलकं भार होत नाही. पण दिवाळी दसऱ्यासारखे सण आहेत, अजून पुढच्या संकटाला तोंड द्यायसाठी नेटानं उभं राहायचं असेल तर 50,000 हेक्टरी मदत द्यायला सरकारनं द्यावी, एवढीच माझी विनंती. निश्चित आपण बघतोय जे शेतकरी निवृत्ती कदम यांनी आत्महत्या केली, त्यांची पुतणी आपल्यासोबत होते, त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांना साकडं घातलं, विनंती केली. मात्र दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे नवनाथ बन, जे भाजपाचे प्रवक्ते आहेत, जे भाजपाची बाजू मांडत असतात, त्यांच्याबद्दल सुद्धा या शेतकऱ्यांची इथे नाराजी व्यक्त केली. त्यांचा एक कॉल सुद्धा आला नाही. आम्हाला त्यांची लाज वाटते. त्यांनी टीव्हीवर बोलण्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हा निरोप द्यावा अशी मागणी सुद्धा या शेतकऱ्यांनी केली. कॅमेरा पर्सन चरणसह ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, कोंढा, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.